आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज. कृषीभूषण भूषण निकम यांच्या वतीनं ॲग्रो केअर कृषी मंचच्या माध्यमातून 19वा गौरव महाराष्ट्राचा महाराष्ट्र आयडॉल आणि महा ॲग्रो आयडॉल पुरस्कार हॉटेल देवी इंटरनॅशनल मुंबई अग्रार महामार्ग नाशिक येथे नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून संस्थेकडून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मागील 17 वर्षांपासून महाराष्ट्रभर कृषी विस्ताराचे कार्य करत असलेली ॲग्रो केअर कृषी मंच ही संस्था शेतकऱ्यांना कृषी उद्योजक बनविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करत असून संस्थेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफटाईम क्वीन USA डॉक्टर नमिता कोहक यांनी केलंय. त्या गौरव महाराष्ट्राचा कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी फलोत्पादन संचालक डॉक्टर कैलास मोते हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकऱ्यांनी कृषी उद्योजक व्हावे, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात, शेतमालाचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि मूल्यवर्धन करून विक्री करावी असे आवाहन केले. संस्थेच्या कार्याचा आढावा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भूषण निकम यांनी ॲग्रो केअरच्या कार्याची माहिती देताना सांगितले की संस्था केवळ कृषी विस्तारापुरती मर्यादित न राहता सेंद्रिय शेती, कृषी उद्योजकता, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्र यामध्येही प्रभावीपणे कार्यरत आहे. आजवर संस्थेच्या माध्यमातून 600 पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात मदत करण्यात आली असून त्यामुळे अनेक शेतकरी यशस्वी उद्योजक बनले आहेत. सामाजिक बांधिलकी कार्यक्रमात सामाजिक जबाबदारी जपत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी श्री फाउंडेशन या संस्थेला 2,25,000चा धनादेश देण्यात आला. तसेच लायन्स क्लब या सामाजिक संस्थेला 22,000चा धनादेश प्रदान करण्यात आला. डॉक्टर कैलास मोते यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 40 कर्तृत्ववान व्यक्तींना महाराष्ट्र आयडॉल, महाॲग्रो आयडॉल या पुरस्काराने गौरवण्यात आले. महाॲग्रो आयडॉल पुरस्कार पुढीलप्रमाणे: सचिन मोरे, स्वप्नील ठाकरे, मनोज खैरनार, SM वानखेडे, सेगा पटले, जगदीश पाटील, प्रेरणा भोसले, किरण संखे, ज्ञानेश्वर आवळे, सुहास करकुटे, मोरेश्वर घोडे, वसंत जाधव, अमोल अहिरे, विजय पाटील, उषाबाई साळुंखे, ज्योती ठाकरे, तुकाराम भुक्तर, बाजीराव पाचपुते, वैभव अहेर, मुरलीधर पाटील, राजेंद्र बिन्नर. महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार पुढीलप्रमाणे: सौरभ मोरे, संतोष साळवे, कल्याण गिरी महाराज, रवींद्र लहारे, शांताराम देवरे, राजेंद्र जाधव, श्रीकांत चांगडे, विश्वास वाघमारे, चंद्रकांत पवार, चंद्रकांत गंगावणे, राजाराम चौधरी, मंगेश बाभुळकर, संजय बच्छाव, दीपक दीक्षित, सुखराम धुर्वे, पूनम डोखळे, लायन्स क्लब, अशोक जाधव, लक्ष्मणराव आहेर, अलका सोनवणे. My name is Aradhya Bhushan Nikam. I am 8 years old. My school name is Global International School. Today I am here to tell you something special that I have wrote a book. The name of the book is Becoming a Smart Student. This book is divided into 5 different sections. Section 1, Mental Development of Students, means विद्यार्थ्यांचा मानसिक विकास. Section 2, Intellectual Development of Students, means विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास. Section 3, Physical Development of Students, means विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास. Section 4, Balanced Diet for Students, means विद्यार्थ्यांचा संतुलित आहार. Section 5 is Students' Behavior, means विद्यार्थ्यांचं आचरण. This book is important for all the students, parents and teachers. This book is available in the both languages, English and Marathi. Thank you. मी डॉक्टर कैलाश परशुराम मोते. मी कृषी विभागात कृषी संचालक म्हणून आता नुकतंच सेवानिवृत्त झालेला आहे. 35 वर्षाची नोकरी मी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आजचा जो गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत कृषी, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे अशा सर्व नामांकित कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी ॲग्रो केअर कृषी मंच मार्फत झालेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नमिता कोहक मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजक
श्री भूषणजी निकम, रोहिणीताई आणि सर्व पुरस्कारार्थी. या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे, महाॲग्रो आयडल 2025 आणि महाराष्ट्र आयडॉल 2025 असे 2 प्रकारचे पुरस्कार या ठिकाणी वितरित झालेले आहेत. आणि या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी ॲग्रोकेअर कृषी मंच यांनी केलेला आहे. ॲग्रोकेअर कृषी मंच अतिशय शेतकऱ्यांप्रती सतत धडपडणारी अशी संस्था आहे. भूषण निकमजींचं आम्ही पाहतोय 2007 जेव्हापासून ते पासआउट झाले तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी अतिशय तळमळीने शेतकरी संघटित कसे होतील, शेतकरी तंत्रज्ञानाचा अवलंब कसं करतील, शेतकऱ्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून कसं पुढे आणता येईल आणि नुसती कंपनी स्थापन करायची नाही तर एक साधारणपणे ॲक्टिव्हिटी सह पुढे जाणारी अशी कंपन्या स्थापन करण्यासाठी त्यांचे या ठिकाणी प्रयत्न दिसून आलेला आहे. आज या कार्यक्रमात त्यांनी राज्यभरातून वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यांनी अतिशय नामांकित उल्लेखनीय अशी कामगिरी केलेले अशांचा गौरव या ठिकाणी केलेला आहे. आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून हा जो काही गौरव आहे हा त्यांच्या ज्या भागात जे काम करत आहेत त्या भागापर्यंत त्यांनी न्यावं असंही त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे. खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. कोहक मॅडमनी त्यांचा संपूर्ण जीवनपट या ठिकाणी उलगडलेला आहे. ते जरी आज लाईफ टाईम USA क्वीनचा अवॉर्ड मिळालेला आहे, परंतु तो मिळवताना त्यांना कशा पद्धतीने कष्ट घ्यावं लागले, काय काय त्यांनी एफर्ट्स घेतले, ते सर्व आमच्या सर्व पुरस्कारासमोर त्यांनी उलगडलेलं आहे. निश्चितच सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आणि अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. ॲग्रोकेअर कृषी मंच नाशिक आयोजित आज 19वा राज्यस्तरीय ॲग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी महाराष्ट्रातून 40 व्यक्तींचा महाॲग्रो आयडॉल पुरस्कार आणि महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराने सन्मान झाला. या कार्यक्रम प्रसंगी मिसेस ग्लोबल युनायटेड मान्य डॉक्टर नमिता कोहक, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी विभाग मान्य संचालक डॉक्टर कैलास मोते सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सर्वांचा पुरस्काराने सन्मान झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी व्यवसाय, कृषी उद्योजकता निर्मिती याविषयीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं. या पुढे देखील या ॲग्रोकेअर संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण संगोपनासाठी काही निधी असतो. त्याचबरोबर या समाजामध्ये ज्या गोष्टींना शेतकऱ्यांना आपण प्रबोधन करायला पाहिजे त्यासाठी ॲग्रोकेअर संस्थेचं काम चालू असतं. या सर्व उपक्रमामध्ये मान्य गेस्ट या ठिकाणी उपस्थित झालेत, सर्व अवॉर्डी झालेत, त्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नमिता परितोष कोहक, तुमची सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाईफटाईम क्वीन. आज आली आहे पुरस्कार सोहळ्यासाठी, जो आहे महाराष्ट्र ॲग्रो अवॉर्ड आणि महाराष्ट्र आयडॉल अवॉर्ड. आणि हे देणारी व्यक्ती किंवा ऑर्गनायझर व्यक्ती म्हणजे आपले नाशिकचे खऱ्या अर्थाने कोहिनूर भूषणजी निकम सर. आणि हा अतिशय उत्कृष्ट सोहळा आज इथे केलेला आहे. महाराष्ट्रातून सर्व तळागाळातली व्यक्ती, महाराष्ट्रातले कृषीप्रधान शेतकरी आणि ते बरोबर उद्योजकसुद्धा आज अप्रतिम सोहळा पार पडलेला आहे. आणि भूषणजींसाठी तर मी आवर्जून म्हणेन की मैं किसी से बेहतर करूँ क्या फ़र्क पड़ता है, लेकिन मैं किसी का बेहतर करूँ बहुत फ़र्क पड़ता है. त्यांनी मनापासनं जिद्दीने आज सातत्याने 19 वर्ष दिले अशा कार्यक्रमांना उभं करण्यासाठी. आणि अप्रतिम सोहळा आहे. ह्यावेळेस जे इच्छुक इथपर्यंत नाही पोचू शकले त्यांनी पुढच्या सोहळ्यामध्ये मात्र नक्की भूषणजींना कॉन्टॅक्ट करा आणि पुढच्या सोहळ्यात पण आवर्जून भेटूया. नमस्कार. चौधरी, माझं नाव राजाराम विठ्ठल चौधरी, मुक्काम पोस्ट शिरोली बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. फुलशेतीमध्ये अतिशय चांगलं काम केलं मी. अगदी राज्याला वाखाणण्यासारखं भारत सरकारने माझा दिल्लीमध्ये 5 वेळा सन्मान केला. गडकरी साहेब, केंद्रीय कृषी मंत्री, भारत सरकारचा ग्लोबल ॲग्री, अनेक सन्मानांनी भारत सरकारने माझा दिल्लीमध्ये 5 वेळा सन्मान केला. त्याच्यामुळं माझी राहुरी विद्यापीठ कौन्सिल मेंबर नियुक्ती झाली. आकाशवाणी पुणे केंद्रावर सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती झाली. आज राज्यातले 15,000 शेतकरी म्हणजे मी त्यांना फुलशेतीची माझी देत असतो. आणि निकम साहेबांनी अतिशय राज्यातून एकमेव अतिशय सामाजिक म्हणजे शेतीमध्ये चांगलं काम केल्यामुळे माझी निवड केली. खरोखर ह्या संस्थेचं आणि त्यांचं मी अगदी अभिनंदन करतो.
शुभेच्छा. जय जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक.